नमस्कार मैत्रिणींनो, आज या ठिकाणी आपण कुरकुरीत अशी कांदा भजीची रेसिपी पाहणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या रेसिपी पाहता येतील। किती छान आणि व्यवस्थित असं कांदा भजी आतून पण शिजलेले आहेत आणि जाळीदार असं झालेले आहेत आणि वरून मिरच्या पण तळून घेतल्या आहेत, कारण काही जणांना वरून मिरच्या खायला आवडतात। आमच्या घरी पण मिरची अगदी मुलगा असेल तरी पण तो तिखट असेल तरी पण खातो। चला तर आपण इतर रेसिपीला सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम मी कांदे घेतलेले आहेत आणि कांदे मी कट करून घेणार आहे। बारीक पातळ असे मी कांदे कट करून घेणार आहे। कांदा भजी बनवतो। काही मुलांना सॉससोबत पण कांदा भजी खायला आवडतात। ज्यावेळेस आपण घरी सण असतो कोणता पण, आता कालच नागपंचमी झाली तर त्यावेळेसच काही जण कुरकुरीत असं कांदा भजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात। काही जण बटाटे भजी पण बनवतात। मी पण त्याचा एखादा वेळेस लॉंग व्हिडिओ बनवून तो पण तुम्हाला शेअर करेन। अगदी कमी खर्चात आणि कमी वेळेत आपण कुरकुरीत कांदा भजी घरी बनवणार आहोत। सुरुवातीला कांदा कट करून घेतलेला आहे आणि आता ह्या कांद्याच्या आतल्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर मी मिरच्या 2 घेतलेल्या आहेत। मिरच्या जास्त तिखट असल्यामुळे मी 2च मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर मी आमच्या शेतातली घेतली आहे आणि ती पण आता बारीक अशी मी कट करून घेणार आहे। कोथिंबीरीशिवाय या भज्याला टेस्ट मात्र येत नाही। कोथिंबीर बघितले की सुरुवातीला आपण कांदा भजी आपल्याला बनवावंसं वाटतात। नंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि आता हे आपल्याला हाताने एकदा सर्व मॅरिनेशनसाठी एकत्र करायचे आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ओवा स्मॅश करून घ्यायचा आहे। आता हे सर्व आपल्याला एकत्र हाताने मळून घ्यायचं आहे।
त्यानंतर एक झाकण आपल्याला व्यवस्थित ह्याच्यावर 5 ते 10 मिनटासाठी आता हे ठेवून द्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, कांद्याला एक वेगळी चव येते आणि त्याच्यामध्ये आपण जे मीठ वगैरे टाकलेलं आहे ना, ते आतमध्ये व्यवस्थित मुरलं जातं. आता 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं सारण रेडी झालं आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकलेलं आहे. आणि आता व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही. नंतर त्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत. आता हे आपण जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असं आपण बनवून एक ठेवलेलं आहे. आणि आता हे आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनिटे झालेली आहेत. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवणार आहोत. कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आहे. कढई गरम झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. आता तेल गरम झालं की आपल्याला भजी त्यामध्ये सोडायची आहेत. हलक्याशा हाताने आपण आता भजी सोडून घेऊया. एक एक करून आपण त्याच्यामध्ये कढईमध्ये जेवढे भजी बसतील तेवढे भजी आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि भजी ज्यावेळेस खालच्या साईडनं भाजत नाहीत व्यवस्थित पण तेलात तळले जात नाहीत, तोपर्यंत ते आपल्याला उलटे करायचे नाहीत. म्हणजे तोपर्यंत उलटाण्याने किंवा झाऱ्याने ते उलटे पालटे करायचे नाहीत. ज्यावेळेस खालची साईड पूर्णपणे तेलात भाजली जाईल त्याच वेळेस हे उलटे पालटे करायचे आहेत. आता भज्याचा कलर चेंज झाला आहे तेव्हा उलटाण्यानं आपण तो साईड चेंज करूया. वरची साईड खाली आणि खालची वर करून घेऊया. तेलामध्ये परतताना घाई करायची नाही. आता खालची साईड व्यवस्थित भाजली तरच आपण अजून एकदा वर खाली करायचे आहेत. सतत वर खाली केलं तर कोणती तर साईड कच्ची राहते. ज्यावेळेस पूर्णपणे तेलात भाजून निघतात त्यावेळेस एक्स्ट्रा कुरकुरीत करण्यासाठी आपल्याला गॅस कमी करून व्यवस्थित असं तेलामध्ये हे भाजून घ्यायचे आहेत.
खूप छान तेलामध्ये कुरकुरीत असं भाजले गेलेले आहेत, तळे गेलेले आहेत. त्या आता आपण काढून घेऊया आणि बाकीचं राहिलेलं भजी पण आपण करून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही ही भजी बघू शकता किती खमंग अशी झालेली आहेत. चला तर आपली ही रेसिपी तुम्हाला कुरकुरीत भजीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि तुम्ही पण ह्या पद्धतीनं नक्की कुरकुरीत कांदा भजी बनवा. हॉटेलपेक्षा पण भारी असं कांदा भजी आपण घरच्या घरी बनवू शकतो, ते पण कमी खर्चात आणि कमी वेळेत. अगदी लहान मुलंही खूप आवडीनं खातात. मी जास्त भजीमध्ये मिरची टाकलेली नाहीत, मी एक्स्ट्रा तळून घेतलेले आहेत कारण तिखट मुलं खात नाहीत. तुम्हाला हवे असेल तर तळताना पण म्हणजे ज्यावेळेस भजी तळता त्याच्या अगोदर जास्त मिरच्या टाकू शकता. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.